पानं अशी बोकडल्यासारखी होती. तर त्यासाठी आपण घेतलेले स्प्रे जो घेतलेला आहे तो घेतोय आपण कोनिका, धानुकाचा कोनिका घेतोय आणि प्रोक्लेम घेतोय. प्रोक्लेम पण धानुकाचंच आहे, दुसऱ्या नावाने येते. तर ते इमामेक्टिन बेंझोएट जे आहे तेच आहे, ते फक्त धानुकाचं घेतलेलं आहे आपण. तर हे घेतलेलं आहे. प्रोक्लेम आहे ते सिस्टमॅटिक अँड कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. सिस्टमॅटिक पण आहे. सिस्टमॅटिक म्हणजे ते झाडांच्या आतमध्ये जाऊन बराच काळ हे करतं. जर समजा त्याच्यानंतर सुद्धा जर त्याच्याकडे जर आलं, फक्त कॉन्टॅक्ट नाही, तो सिस्टमॅटिक म्हणजे झाडाच्या आत जाऊन तो काम करतं. आणि त्याच्यानंतर आपण एक कोनिका घेतलेला आहे. हे कोनिका आहे जे फंजीसाइड आणि बॅक्टेरियोसाइड आहे. तर फंजीसाइड फंगस पण मारतं आणि बॅक्टेरिया पण मारतं. तर हा असा आपण कॉम्बिनेशन घेतलेलं. तर 200 लिटर पाणी आपण करणार. तर मित्रांनो, औषध बनवून झालेलं आहे आणि मी नेहमीप्रमाणे जे सांगतो प्रत्येक वेळी पंप धुवून घ्यायचा आहे तुम्हाला, त्याप्रकारे आपण पंप 2-3 वेळा चांगला धुवून खांगाळून घेतोय. त्यातलं पाणी त्या स्प्रेअरमधून, त्या घनामधून पण काढून घेतोय आणि त्याच्यानंतर पंप भरून आपल्याला फवारणी करायची. फक्त एक दक्षता काय घ्यायची आहे मित्रांनो, मी आहे जे आहे ना ते आपलं डाळिंबामध्ये शेवगा पण टोचलेला आहे 2 झाडाच्या मध्ये एक असा, म्हणजे तो पण 7 फुटावर, म्हणजे ह्याचं जसं स्पेसिंग आहे तसंच त्याचं पण झालेलं आहे. तर शेवग्याला हा जो स्प्रे आहे हा खूप हार्ड होतो. तर हा स्प्रे शेवग्यावर उडता कामा नये एवढी दक्षता घ्यायची. जर हा स्प्रे शेवग्यावर गेला तर शेवग्याची पानगळ होणार. शेवग्याला काय प्रॉब्लेम नाही येणार, पण पानगळ जरूर होणार त्याची. त्यामुळे हा स्प्रे फक्त डाळिंबावरच करायचा आपल्याला, तो उडून शेवग्यावर जाऊ नये याची दक्षता घ्यायची. तर शक्यतो वारं नसताना हा स्प्रे घ्या तुम्ही, जर शेवगा असेल सोबत. तर तरी पण आम्हाला काही शक्य झालं नाही पहाटे येणं आणि स्प्रे करणं खूप लांबच चाललं. त्यामुळं आम्ही आज हा घेतोय. फक्त आम्ही दक्षता घेणार आहे की शेवग्यावर जाता कामा नये ह्याची आम्ही काळजी घेणार आहे. वारं जास्त सुटलेलं आहे त्यामुळं हळूच ते फक्त एक मोटर चालू केलेली आहे, डबल मोटर चालू केलेली नाही. सावकाशी फवारणी चालू आहे. डबल मोटर चालू केली नसल्यामुळे पाणी बहुतेक 200 लिटर लागणार नाहीये. तर ही तिकडे फवारणी चालू आहे त्याची. तर मी ह्याच्या आधी जो व्हिडिओ टाकलेला आहे मी तुम्हाला, जो मी ताक पेरला होता, तर तो ताक अशा प्रकारे उगवला आहे चांगला. तर काही जणांचं काय म्हणणं होतं की ताक पेरल्यानंतर ना नायट्रोजन फिक्सेशन जास्त होऊन तेल्याचं प्रमाण वाढेल बागेत. पण माझी बाग काय जुनी नाही किंवा मी काय फ्रुटिंग धरलेलं नाही अजून. माझी बाग आहे 6 महिन्याची. तर ह्याला आता सध्या नायट्रोजनची, जसे बाकीच्या गोष्टीची गरज आहे तशीच त्याच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी नायट्रोजनची पण गरज आहेच. त्यामुळे मला काय ते जास्त हे वाटलं नाही. ज्यावेळेस आपण बाग पकडू ह्याचं फ्रुटिंग, त्यावेळेस ठीक आहे ताग नाही पेरला, पण आता पेरायला काय अडचण नाही अशी माझी एक समज आहे. जर तो चुकीचा असेल तर समजा कुणाला माहीत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा काय होईल. पण मी तर आता माझी शेती माझा प्रयोग ह्या हिशोबावर मी ताग पेरून टाकलेला आहे. तर नायट्रोजन फिक्सेशन व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी लागतंच, त्यामुळे मी ते ठेवलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, ही माझी डाळिंबाची 6 महिन्याची बाग आहे. तर रोपं कशी डेव्हलप झाली ते तुम्ही सांगा मला. 6 महिन्याच्या मापानं म्हणजे मी काही जास्त ह्याला खर्च केलेला नाही किंवा डोस वगैरे कोणताच दिलेला नाही. फक्त शेणखत दिलेलं आहे सध्या, ते पण जास्त प्रमाणात नाही, थोडं थोडं दिलेलं आहे. बाकी कोणतं ड्रीपमधून कधी ह्युमी काही सुद्धा आपण डाळिंबाला सोडलेलं नाही आहे. असं फक्त पाण्यावर आणलेलं आहे डाळिंब आपण. 6 महिन्याची रोप आहेत, तुम्ही बघू शकताय ह्यांची कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहेत. फक्त मित्रांनो मी ह्यांना 2 वेळेस छाटणी करून घेतलेली आहे. 2 वेळेस जे आपल्याला शेप द्यायचा आहे झाडाला, तो 2 वेळेस मी देऊन घेतलेला आहे. तर ह्या प्रकारे माझी झाडं डेव्हलप झालेली आहेत. अजून एक 6 महिने चांगल्या प्रकारे सांभाळून आपल्याला ही धरण्यायोग्य, फ्रुटिंगच्या योग्य करायचे आहेत. तर मी जास्तीत जास्त करून 3च खोडं ठेवलेले आहेत, 3च्या वर नाही ठेवली. पण ज्या ठिकाणी अशी चारी बाजूला 4 आलेत बघा, त्या ठिकाणी मी 4 खोडं ठेवलेले आहेत. तर ही जी आहे वॉटरशूट, तर हे सारखं मित्रांनो काढून घ्यायचं आहे. तर मजुराची जरा टंचाई असल्यामुळे वॉटरशूट आपल्याला काढलेलं झालं नाही. तरी पण आपण एक अजून 4-5 दिवसांनी हे वॉटरशूट आणि हे लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या डाळिंबाच्या, त्या आपण तोडून घेणार आहे. बघू शकता मित्रांनो, 6 महिन्याची झाड आहे. ती कशी तुम्हाला डेव्हलपमेंट वाटते ती नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि ही आपला शेवगा आहे. शेवग्याला पण सेटिंग, फ्लावरिंग चालू आहे. तर ही शेवग्याची जी व्हरायटी आहे ती आपली बागलकोटची जी हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी आहे कर्नाटकातल्या,
तर त्यांची व्हरायटी आहे भाग्या नावाची. तर तो शेवगा आहे. ह्या शेवग्याची खासियत म्हणजे शेवग्याची लांबी ओडिसी सारखी जास्त नसते, सेटिंग खूप जास्त प्रमाणात होतं आणि शेवग्याची जाडी असते ह्या, आणि शेवग्यामध्ये गर असतो आणि वजनाला जास्त भरणारा शेवगा आहे. हे बघा मित्रांनो, झाड केवढा आहे, त्याची ताकद केवढी आहे आणि ह्याला किती प्रमाणात शेवगे लागले तुम्ही बघू शकताय. माझ्या मते 10-15 शेवगे आहे ऑलरेडी आहेत ह्याला. तर ओडिसीचं कसं होतंय, ही एवढी जाडी म्हणजे ओडिसीची म्हणजे मी जी बाजारात बघतो ती एवढी जाडी म्हणजे त्याची झाली. तर तसं भाग्याचं नाही, भाग्याच्या ह्याची जाडी थोडी जास्त असते. तर चांगली तयार झालेली शेंग मी तुम्हाला सापडली तर दाखवतो. तर ह्या प्रकारे माझी डाळिंब आणि शेवगा दोन्ही मिक्स आहे. तर आता मला थोडंसं डाळिंबाला पण एक नॉर्मल बेसल डोस देऊन घ्यायचा आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, हे अशा प्रकारे. तर बेसल डोस द्यायचं कारण म्हणजे आता आपल्याला थोडं झाडांना मोठं करून घ्यायचं आहे लवकर लवकर, म्हणजे एक 12 ते 13 महिन्यांनी आपल्याला डाळिंबाची झाडं धरता यावी ह्या हिशोबानं. म्हणजे पुढच्या जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला उन्हाळ्यातला बहार जो आहे तो डाळिंबाचा पकडता यावा ह्या हिशोबानं मी नियोजन करतोय. तर मित्रांनो, आपला दाखवायचं काय होतं, तर डाळिंबाला फवारणी घ्यायचं कारण तुम्हाला सांगत होतो मी. तर हे बघा, हे जे झालेलं आहे हे थ्रिप्सचं काम आहे. तर ह्याच्यासाठी आपण फवारणी घेतोय. तर हे तर काहीच नाही, जिथं जिथं छाटणी केल्यानंतर नवीन जी पालवी फुटत होती डाळिंबाची तीच पूर्णपणे खाऊन टाकलेली आहे थ्रिप्सनी. तर त्याच्यासाठी आपण ती फवारणी घेत होतो. तर मी दाखवतो तशी झाडं तुम्हाला. तर हे बघू शकता मित्रांनो, इथं झाड छाटणी केल्यानंतर खूप जास्त चांगल्या प्रमाणात पालवी फुटायला लागली होती, पण थ्रिप्सनी ह्याचं काम केलेलं आहे. तर चाटून सगळं जे झाड कमजोर आहे त्याला जास्त अटॅक करून टाकलेलं त्यांनी. हे बघा, हे थ्रिप्सचं काम आहे. झाडं म्हणजे बोकडलेली आहेत. आपण मित्रांनो तण काढायचं म्हणजे तण काढणीवर जास्त काही खर्च करत नाही, तण आलं तर येऊ देतो आपण. आता हे बेड जे आहेत ह्या बेडमध्ये बेसल डोस भरून आपल्याला ही साईडची जी थोडी थोडी माती आहे ती वडून आतमध्ये घ्यायची, त्यामुळे तण मुजून जाईल. त्यामुळे तण काढायसाठी आपण काय सध्या खर्च करणार नाही आणि करूच नाही तण काढण्यावर खर्च जास्त. तर ह्या प्रकारे ह्याच्यासाठी आपण हे फवारणी घेतोय. तर आपले व्हिडिओ कसा वाटलास मित्रांनो नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.